तुम्ही म्हणताय ते पटते, पण कधी कोणती गोष्ट घडेल याचा नियम आहे का? अहो तेच म्हणतोय मी. राजे ऐका, तुम्ही नका येऊ. म्हणजे तुम्ही जाणार आणि आम्ही मात्र इथंच बसायचं? राजे, असं आहे की लाखापेक्षा लाखाचा पोशिंदा महत्वाचा असतो. नाही पंत, आमच्या आऊसाहेबांनी आम्हाला हे शिकवलं नाही. आऊसाहेबांनी आम्हाला पोशिंद्याआधी लाखाचा विचार करायला शिकवलंय. होय खरं आहे, पण शिवा, जर आऊसाहेबांनी आम्हाला हे शिकवलं नसतं तर आज आम्ही अफजल खानाची कबर खोदण्याऐवजी स्वर्गवासी झालेल्या पत्नीचा शोक करत त्यांची समाधी बांधली असती. ती देखील ताजमहालास लाजवणारी. पण नाही, आपला मूळ विचार हा नाहीच. राजा तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण बिन काही नाही बांधत. स्वराज्याहून प्रिय काही नाही, मराठी मातीहून मौल्यवान काही नाही, आणि आया बायांच्या निष्पाप हसण्यापेक्षा श्रेष्ठ गंधर्व गायन नाही. हा आऊसाहेबांचा विचार, आणि तोच जगायचा. ज्यादा वक्त नहीं है हमारे पास. इस पूनम की रात तक चाकन का किला मुगल सल्तनत में होना चाहिए. ये सुरंग सिर्फ एक किले को नहीं बल्कि इन मराठों के हौसले को उड़ाएगी. तू बस देखता जा शिवा, ये पूरा दक्खन मैं यूं मुट्ठी में कर लूंगा. काळ लई कठीण आलंय देवा. त्या शास्ता खानाच्या सुरुंगानं किल्ल्याची भीत पडली तरी माझ्या राजाच्या मावळ्यांचा विश्वास ढळू देऊ नकोस. आषाढी पौर्णिमा जवळ येते शिवबा, आणि ही योजना फसता कामा नये. आमच्यासाठी नाही, तुमच्या पोटच्या लेकरांसाठी नाही, तर ह्या मराठी मुलखासाठी, इथल्या रयतेसाठी तुम्हास पन्हाळ्याहून सुखरूप सुटून यावं लागेल शिवबा. तुम्हास यावंच लागेल. आऊसाहेब, त्या बोलतात तेव्हा अमृताचे कोवळे कोंब बोलतात असंच वाटतं. आज वाट पाहत असतील आमची. अहो म्हणूनच तर म्हणतोय राजे, एकदा का तुम्हाला सुखरूप आऊसाहेबांसमोर नेलं म्हणजे आम्ही मोकळं. वय राज, मी काय म्हणतो, शिवाची सिद्धीची भेट होईल तेव्हा त्यांना दगाफटका करण्याआधी आपणच हल्ला करायचा. अगदी मनातलं बोललात मालक. म्हणजे त्या सिद्धीला काही कळण्याच्या आतच सगळं संपून टाकू. आणि राजा हा शब्द या बाजीचा बाजी हा शब्द जपून ठेवा. ठेवला. राजे फक्त दिलेला शब्द आता पाळू द्या आम्हाला. पाळा, जरूर पाळा. आमचं काहीही म्हणणं नाही. पण माझं म्हणणं आहे, दिला शब्द पाहायला आज भेटच होणार नाहीये. म्हणजे का? का? कारण केदारजी, आतापर्यंत पंतांनी आणि शिवानं सिद्धी आणि केदारजीला जी हूल दिली आहे, त्यामुळं एव्हाना केदारजीनं सिद्धी समोर बंडाचं निशाण फडकावलं असणार. तुम्हारी ये मजाल, सिद्धि की छावनी में सिद्धि पर ही जासूसी. केदारजी मत भूलो, तुम आदिल शाही के हुक्म से अपना फर्ज निभा रहे हो. ये तुम्हीच ध्यानात घ्या. आदिलशाहच्या हुक्मानं आम्ही इथं आहोत. केदारजी समझने की कोशिश करो, हमारा मकसद एक है और इसका जिम्मा बादशाह सलामत ने सिद्दी हुजूर को सौंपा है. वाह रे जिम्मा वाह. यो असा निभवत्या तो जिम्मा. ते शिवाजी राजाकडनं नजराना आणि पोशाख घेऊन जुबा को लगाम दो. हमारे सब्र का इम्तिहान मत लो. इम्तिहानचा सवाल नाही सिद्धी हुजूर.
तर आम्ही बी बघितलंय की पंतांना नजरानं घेऊन येताना. अजय, गौर तो हमने भी किया था, लेकिन हमें लगा कि ये सिद्धि हुजूर की कोई सियासती चाल होगी. बाजल, बाजी, तुम जो एक केदार जी के बहकावे में आए हो और हुजूर से जुबान लड़ा रहे हो, तुम जानते भी हो केदार जी की ईमानदारी क्या है. ए, हा, आमच्या इमानाविषयी बोलायचं नाही. हा. रामकुल, तुम कौन से दूध के धुले हो? आओ. इनके शामियाने में सोनों के मोहरों से भरी ये थैली हमें मिली है. ये कहां की कमाई है? हुजूर, क्या ये सच है केदार जी? नाही, असं होणार नाही. हुआ है ऐसा, और इस मसले का फैसला हमारी तलवार करेगी, लेकिन बाद में. क्या कहा सिद्धि हुजूर? क्यों? मोहरों की खनक में सच्चाई सुनाई नहीं दे रही? सोने की मोहरे? ये सोने की मोहरें तुम्हारे यहाँ से जब्त की गई हैं. मैं कुछ नहीं जानता. ये धोखा है सिद्धि हुजूर. हट जाओ रास्ते से, हमें देर हो रही है. तुम्हारी मौत आई है केदार जी. तलवार आमच्या बी हातात आहे, ती बी तेज. बहुत खूब, बहुत खूब. तुम सब बादशाह के वफादार निकले. बहुत खूब. इसका मतलब क्या है सिद्धि हुजूर? मतलब यह है कि हम सबका मकसद एक ही है, उस सिवा की मौत. लेकिन हमारा तरीका अलग है. बैजवार जरा नीट समजावून सांगा की सिद्धि हुजूर. समझाता हूं. कितने महीनों से हम डेरा डाल के बैठे हैं, उस सिवा की सांस तक रोक लिए हमने.
आई बात समझ में? तो बेड़ा और तीखा करते हैं, नाक पकड़ के आपके पनाह में आएगा वो। इंशाअल्लाह आज वही दिन आया है। हमारे पैरों पर गिरने के लिए ही सिवा किले से नीचे उतर कर आ रहा है। पर आम्हाला का खबर नाही याची? हमने जानबूझकर ये खबर किसी को नहीं दी। यहाँ जासूसों का बहुत खतरा है। आम्ही का कोणाला जाऊन सांगणार होतो होय? आम्ही भी तयारीत राहिलो असतो. नहीं, हमें तुम पर पूरा भरोसा है। तुम तो हमेशा तैयार रहते हो। हम बादशाह सलामत से तुम्हारी खास सिफारिश करेंगे। अहो तरी बी तुमच्या भेटीच्या यायला आम्ही तयार नग का? हमारे यहाँ से निकलते ही मसूद आप सबको हमारा अगला कदम समझाने वाला था। मसूद, अब समझाओ। किले के नीचे मुलाकात की जगह हमारे 1000 सिपाही तैनात हैं। और हमारे तीरंदाज सिवा पर निशाना लगाए बैठे हैं। और मुलाकात तो एक बहाना है। आज के दिन सिवा की मौत तय है। और जैसे ही हमारे मंसूबे फतेह होंगे, हम सबको वहां पनाला पे हमला बोलना है। जिंदाबाद सिद्दी हुजूर, जिंदाबाद। वाह, क्या जाल रचा है आपने। ठीक है, ये सब फतेह के बाद। अभी जाओ, फौज को तामील करो, हमें जल्द ही निकलना है। जाओ। काय झालं हुजूर? उशीर का झाला आपल्याला? क्यों? क्या हुआ? अहो आपण इरादा बदलला तसं समजून राजे गडावर परतले. तुम्हारे राजा में जरा भी सब्र नहीं है। तसं नाही हुजूर, पण आपल्याला उशीर होतोय म्हटल्यावर काही दगा फटका तर नाही ना? या भीतीने राजे गेले. तुम्हारे राजा ने धोखा किया है हमसे। नाही नाही हुजूर, राजे वचनाचे पक्के आहेत. म्हणून तर आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भेटूया असा निरोप पाठवलाय त्यांनी. ठीक है पंत, तुम जाओ और सिवा से कहो हम मिलेंगे, लेकिन इस बार उसको हमारा एतबार और अपने दिल में सब्र रखना होगा। जी हुजूर, शुक्रिया. ये सब कुछ उस केदार जी की वजह से हुआ है। उसकी वजह से देर हुई है। इस गलती के लिए उसे सजाए मौत मिलेगी। जैसे ही हम सिवा को गिरफ्तार करेंगे, पहली कुर्बानी होगी केदार जी की। पुतळाबाई, आमचं ऐकून तर घ्या. आम्ही तुमचंच ऐकतो आऊसाहेब, पण आपण कुठे कुणाचं ऐकता? आऊसाहेब, अत्यंत गंभीर घटना घडली आहे ही. मारेकरी राजगडाच्या पायथ्याशी येतो काय, हल्ला करतो काय? आऊसाहेब, कदाचित मारेकऱ्यांनी गडावरही शिरकाव केला असेल. पंत, आजपासून प्रत्येकाची कसून तपासणी करा आणि ज्यांच्यावर शंका येते त्यांना थेट कामावरून काढून टाका. हा आमचा आदेश आहे.
हो हो, तुम्ही आदेश द्या, हुकूम सोडा, परंतु थोडं औदार्यही दाखवा. अगं शेवंता, पुढे ये ग बाई. तुला कुठे दुखापत तर झाली नाही ना? नाही. मोठी मर्दुमकी दाखवलीस बाई. हे घे आमच्याकडून. तू राखलेल्या जीवाचं मोल काही यानं होणार नाही, परंतु तरीही ठेव. नको. कशाला? मी काही करू घेऊन? माझं कोण आहे? घे बाई घे, ठेव. आम्ही एवढ्यावरच गप्प राहणार नाही. तुला यापुढं राणूबाईंबरोबर ठेवणार आहोत. जी हुकूम आऊसाहेब. तू आमच्या राणूबाईंचे प्राण वाचवलेस. स्वराज्य तुला कधीच अंतर देणार नाही. मोठं उपकार झाला आऊसाहेब.